माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस शिपाई विनायक सुतार, पोलीस शिपाई सूरज थोरात, पोलीस शिपाई ऋतुराज होळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अंकली येथील कृष्णा नदीचं पुलाचे अलीकडे श्रेयस शुद्ध पेयजल समोर एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरतोय। मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक ही अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलाच्या पलीकडे श्रेयस शुद्ध पेयजल जवळ सापळा रचून थांबला असता बातमीप्रमाणे एक इसम सदर ठिकाणी थांबला असताना त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीनेच त्यात ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारता त्याने त्याचं नाव विकास अर्जुन चौगले वय 32 वर्ष राहणार माळवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असं सांगितलं। त्यावेळी त्यास त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचं पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली। सदर देशी बनावटीचं पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगण्याच्या परवानाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचं सांगितलं। लागली सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपास कमी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस शिपाई विनायक सुतार यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कमी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे।